हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत विद्यार्थ्यांना वाटत होतं की 5 इयर्सचा रिझल्ट हा कधी लागेल आणि आता विद्यार्थ्यांना वाटतंय की 5 इयर्सचा रिझल्ट तर लागला, परंतु आता कॅप राऊंड रजिस्ट्रेशन कधीपासून स्टार्ट होणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, काळजी करू नका. 5 इयर्सचा रिझल्ट तर लागलाच आणि त्याचबरोबर स्कोर कार्ड देखील तुमच्या लॉग इन वरती अवेलेबल झाले आहेत. आणि अशाच प्रकारे लवकरात लवकर सीईटी सेल 5 इयर्ससाठी रजिस्ट्रेशन हे देखील स्टार्ट करणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही याचा विचार करा की कॅप राऊंडची तयारी आपण कशा पद्धतीने कशा प्रकारे करू शकतो, जेणेकरून कॅप राऊंड फर्स्ट मध्ये आपला नंबर हा इझिली लागेल. तर विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडची तयारी करणे म्हणजे काय, तर कॅप राऊंड मध्ये लागणारे सर्व डॉक्युमेंट्स व्यवस्थितपणे एके ठिकाणी स्टोअर करून ठेवणे, सेव्ह करून ठेवणे आणि या स्टेपवरती डॉक्युमेंट्स बघणं आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स हे रेडी असणे फार गरजेचे आहे. मग त्यामध्ये तुमचे रिझर्वेशनचे डॉक्युमेंट्स असतील, म्हणजेच की जे कॅटेगरी वाईज स्टुडंट्स आहेत तर त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे कंपल्सरी आहे. तुम्ही जर रिझर्वेशन मध्ये ऍडमिशन घेत असाल तर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असणे फार गरजेचे आहे आणि त्याचबरोबर तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर आणि कास्ट व्हॅलिडिटी देखील असणे फार गरजेचे आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांनी 10वी आणि 12वी हे बऱ्याच अटेम्प्ट मध्ये क्लिअर केली आहे तर त्या विद्यार्थ्यांकडे त्या संपूर्ण अटेम्प्टचे मार्कशीट मार्क मेमो असणे फार गरजेचे आहे. तुम्हाला संपूर्ण मार्कशीट एका फोल्डरमध्ये पीडीएफ करून ठेवायचे आहे, जेणेकरून ऐन वेळेस तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही. आणि मित्रांनो, हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आणि हेच नाही तर जे विद्यार्थी स्टेट बोर्ड शिवाय इतर बोर्डामधून येतात तर त्यांना कन्व्हर्जन सर्टिफिकेट द्यावं लागतं. तर ते कन्व्हर्जन सर्टिफिकेट कॅप राऊंडच्या पोर्टलवरती अवेलेबल झालेले आहेत आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन कन्व्हर्जन सर्टिफिकेट हे पूर्ण डिटेल्स मध्ये बघू शकता. तर या ठिकाणी बघा, कन्व्हर्जन सर्टिफिकेट बघण्यासाठी तुम्हाला सीईटी सेलच्या ऍडमिशन पोर्टलवरती यायचं आहे आणि ऍडमिशन पोर्टलवर आल्यानंतर अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये LLB 5 इयर इंटिग्रेटेड कोर्स याला सिलेक्ट करा आणि क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा तुम्हाला संपूर्ण डिटेल्स येते. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर स्टेट बोर्ड शिवाय इतर बोर्डामधून SSC आणि HSC याची एक्झाम दिली असेल, म्हणजेच 10वी आणि 12वीची मल्टिपल अटेम्प्ट मध्ये एक्झाम दिली असेल, तर त्यासाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं बघायचं, तर यावरती तुम्ही क्लिक करा आणि क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर एक PDF येईल. त्या PDF मध्ये बघून तुम्ही त्यासाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवू शकता. आणि त्या व्यतिरिक्त तुम्ही जर CBSE, IGCSE, ICSE या बोर्डामधून एक्झाम दिली असेल तर याचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसं बनवायचं तर ते देखील यामध्ये दिलंय. आणि मित्रांनो, तुम्हाला जर पोस्ट ग्रॅज्युएशन आणि ग्रॅज्युएशन यासाठी कन्व्हर्जन सर्टिफिकेट बनवायचं असेल तर तुम्ही यावरती क्लिक करा आणि तुमच्या समोर एक पूर्ण PDF येईल. त्या PDF मधील संपूर्ण डिटेल्स व्यवस्थितपणे फिलअप करा आणि तुमचं कन्व्हर्जन सर्टिफिकेट त्या ठिकाणी तयार होईल. आणि सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे LLB 5 इयर्स साठी नेमके कोणकोणते डॉक्युमेंट्स हे तुम्हाला लागणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, LLB 5 इयर्स साठी लागणारे डॉक्युमेंट्स, कॅप राऊंड रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि त्या व्यतिरिक्त या सर्व बोर्डचे सर्टिफिकेट म्हणजेच कन्व्हर्जन सर्टिफिकेट कसे काढायचे याचे संपूर्ण डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. तुम्ही जर ते व्हिडिओ बघितले नसतील तर नक्कीच बघा. त्या प्रत्येक व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक डॉक्युमेंट तुमचा हा रेडी ठेवा, जेणेकरून तुम्हाला कॅप रजिस्ट्रेशन साठी कोणताही प्रॉब्लेम येणार नाही. आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही मला कमेंट सेक्शन मध्ये विचारा, मी त्याचा आन्सर तुम्हाला नक्कीच देईल. तर मित्रांनो, कॅप रजिस्ट्रेशनची संपूर्ण तयारी तुम्ही या राहिलेल्या वेळेमध्ये करून ठेवायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्याकडे अतिशय कमी वेळ आहे. बरेच असे विद्यार्थी असे असतात की नॉन क्रिमिलियर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट हे सर्टिफिकेट बनवायला टाकून देतात आणि नंतर त्याचा विचार करत नाही, ऐन वेळेवर घाई करता आणि चुकीची इन्फॉर्मेशन कॅप रजिस्ट्रेशन मध्ये फिल करता. तर तुम्ही असं करू नका. सगळे डॉक्युमेंट्स तुमचे रेडी करून ठेवा, प्रिपेअर करून ठेवा, जेणेकरून ऐन वेळेस कॅप रजिस्ट्रेशनला कोणताही अडथळा निर्माण होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून लॉ CET 3 इयर आणि लॉ CET 5 इयरची रेग्युलरली अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. धन्यवाद.